मी आहे ना, माझ्या आयुष्यामध्ये ना, देवावर फार विश्वास ठेवते. माणसापेक्षा मी देवावर जास्त विश्वास ठेवते. कारण का देव सर्व करणार आहे. त्याला अशक्य असं काहीच नाही. माणूस जिथं विचार सोडतो ना, म्हणजे त्याला असं वाटतं, "अरे आता झालं." माणूस एखाद्याचा खून करतो आणि म्हणतो, "आता हा बरं झालं मेला, माझं मी मुक्त पावलं." पण त्याच्यानंतर देव तिथं कार्य करत असतो. म्हणजे सत्य, असत्य, खरं, खोटं. मग पोलीस त्याला पकडून नेतात. मग तो काहीतरी सांगतो, तो काहीतरी सोडतो, मग त्याला तिथून भेटतं. मग ते म्हणजे किती अशा गोष्टी घडतात, रोज घडतात. बघा ना, आपल्या समोरच असतात. तर देव पाहत असतो ना. देव सर्व गोष्टी पाहतो. कुठल्या घरामध्ये काय चाललेलं आहे, कुठं पाप चाललेलं आहे, कुठं खून चाललेलं आहे, कुठं मारामारी होते, कोण कोणाविषयी काही सत्य म्हणजे खोटं बोलत आहे कोणाविषयी आपल्या जिभेने. आणि मी म्हणते ना, देव सर्व पाहत आहे. ज्या जिभेने तुम्ही घाणेरडं बोलता ना, त्या जिभेला किंवा त्या तोंडाला देव नक्कीच शिक्षा देणार. एवढं मात्र खरं आहे. कारण का नंतर मग म्हणू नका, "अरे, माझं असं काय झालं? मी काय केलं?" मग लोकं काय करतात, विसरून जातात घाणेरडं बोललेलं, एखाद्याला विनाकारण छळलेलं, एखाद्याबद्दल चुगली केलेली. पण देव आहे ना. आपण म्हणतो एखाद्याला कॅन्सर कसा झाला? एखाद्याचं कसं काही असं झालं तोंडाला? त्याने काहीतरी बोललेलं असतं ना, कोणाच्याबद्दल घाणेरडं, वाईट. त्या माणसाला तर माहीत पण नसतं, की ह्या व्यक्तीने एवढं घाणेरडं बोललेलं असतं आपल्याविषयी. मग देव त्याला शिक्षा देतो, हो की नाही? कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही गोष्टीचा देव ही शिक्षा देतो म्हणजे देतोच. देव असं नाही म्हणत, की माणसाला असं वाटतं, "अरे, कसं काय घडलं?" ते देव आपल्यावर घेत नाही. देव तुमच्यावरच टाकतो आणि तुम्हाला शिक्षा ही नक्की देतो. देवाच्या पुढं काहीच लपत नाही. देव सर्व पाहत असतो. चांगलं पण पाहतो आणि वाईट पण पाहतो. आणि सत्य पण पाहतो आणि खोटं पण पाहतो. देव सर्व ऐकत असतो, सर्व पाहत असतो. आणि म्हणूनच देव कुणी खून केला, कुणी चोरी केली, कुणी लबाडी केली, सर्व कालांतराने उघड करतो. आणि हा करणारा देवच आहे. ब्रह्मांड